नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भारताची राजधानी सध्या फिरतीवर असावी, कारण अगदी परवापर्यंत जणू ती राजधानी भारताची मुंबईत असावी असं वाटत होतं. मुंबईचा महापौर कोण हा प्रश्न देशाला पडला होता आणि आपल्या पक्षाचाच तो असावा यासाठी अगदी दिल्लीहून सुद्धा व्यूह रचले जात होते. अगदी देशाच्या पंतप्रधानाचं महत्त्व जणू मुंबईच्या महापौराला आलं होतं. ते झालं आणि आता देशाची राजधानी जणू काशी झाली आहे, बनारस. कारण देशाचं लक्ष उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर आहे आणि दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले 3 दिवस काल, आज आणि उद्या सुद्धा वाराणसीमध्ये तळ ठोकून आहेत. उत्तर प्रदेशात तर त्यांच्या आतापर्यंत किती सभा झाल्या त्याचे आकडे सुद्धा विसरायला झालेत. वाराणसीचे मोदी खासदार आहेत आणि एका खासदारानं त्याच्या मतदारसंघामध्ये जास्त किती काळ असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, जास्तीत जास्त असावं. ते बरोबर आहे, पण इथं प्रश्न वेगळा आहे. देशाच्या पंतप्रधानानं एका राज्याच्या निवडणुकीत असं सर्वस्व झोकून देऊन का उतरावं हा इथं प्रश्न आहे. उत्तर प्रदेशच्या युद्धामध्ये मोदी जणू असे उतरलेत की त्यांनी त्यांची सगळी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या 5 राज्यांच्या वास्तविक निवडणुका आहेत, पण 403 आमदारांच्या उत्तर प्रदेशात मोदी ठिय्या देऊन बसलेत. असं काय आहे या एका राज्यामध्ये की तिथल्या बहुमताला पंतप्रधान अगदी सेनापतीच्या त्वेषात लढायला भाग पडलाय. आणि मुख्य म्हणजे पंतप्रधानांचं विधानसभेसाठी अशी प्रतिष्ठा पणाला लावावी का पंतप्रधानाने. आणि दुसरी बाजू, जर लोकशाहीमध्ये निवडणुकांमध्ये कौल मिळवणं, जनमत मिळवणं, बहुमत मिळवणं हे जर अत्यावश्यक असेल तर मग सर्वस्वपणाला का लावू नये, असाही दुसरी बाजूचा प्रश्न आहेच आहे. या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी आपल्यासोबत थोड्याच वेळात येत आहेत. सोबत काँग्रेसचे प्रवक्ते आणि एनएसयूचे अध्यक्ष सत्यजित तांबे आपल्याबरोबर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक दिलीप देवधर आपल्याबरोबर आहेत आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आपल्याबरोबर औरंगाबादहून आहेत. सगळ्यांचं स्वागत तुमच्या या चर्चेमध्ये. सत्यजित, तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये होतात, सगळे दौरे करून आलेले आहात. का लावू नये सर्वस्वपणाला? का पंतप्रधानांनी संपूर्ण बहुमतासाठी उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यामध्ये का इतक्या सेनापतीसारखं युद्ध लढतोय या विषयानं का उतरू नये? नाही, त्यांनी सर्वस्व पणाला लावावं किंवा लावू नये याबद्दल मला असं वाटतं की चर्चा होण्याचं काही कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने सर्वस्व पणाला लावलंय त्या पद्धतीबद्दल आपण चर्चा करू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने ते वाराणसीमध्ये गेले 3 दिवस तळ ठोकून आहेत, त्या पद्धतीने आज जवळजवळ म्हणजे एका दिवसात त्यांनी 3 रोड शो केले होते. पहिल्या दिवशी ज्या दिवशी ते आले ते उतरले, त्याच्यानंतर ते काशीच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेले, तिथपर्यंतचा रोड शो झाला. तिथून परत जौनपूरला गेले, सभा केली, परत येताना रोड शो झाला. नंतर BHU पासून म्हणजे कधी या टोकापासून त्या टोकापर्यंत रोड शो, कधी त्या रस्त्याच्या टोकापासून या टोकापर्यंत रोड शो. म्हणजे सतत त्यांनी मागच्या या 3 दिवसामध्ये 3 रोड शो, 5 जवळजवळ सभा घेतलेल्या आहेत. आपण बघितलं असेल. कारण काय असावं? राहुल गांधींनी पण केला, नाही अखिलेश यादवांनी पण केला, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या. नाही, मुद्दा असा आहे की एका गावामध्ये 3 दिवस कदाचित मला नाही वाटत की कुठेही नेते राहिले असतील, परंतु ज्या पद्धतीने मोदीजी राहिले आहेत आणि त्याच्याबद्दलही आमचा आक्षेप नाही, परंतु ही त्यांच्यावर का वेळ आली हा खऱ्या अर्थाने चर्चेचा मुद्दा असू शकतो. कारण ज्या वेळेस आपण बघतो की आता ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे अनेक एजन्सीज त्यांच्यासाठी काम करत असतात. गृह खातं त्यांच्यासाठी काम करत असतं, त्यांच्यासाठी IB काम करत असतं, रॉ असतं, CBI असतं, सगळ्याच एजन्सी त्यांच्यासाठी काम करत असतात. माझं असं मत आहे की त्यांना कुठंतरी अशा गुप्तचर यंत्रणेमार्फत सूचना मिळाल्या असाव्यात की भारतीय जनता पार्टीची परिस्थिती UP-मध्ये खूप चांगली नाहीये आणि म्हणून कदाचित त्यांनी वाराणसीमध्ये तळ ठोकला असावा असं माझा समज आहे. कारण ज्या पद्धतीने नाही, आणि महत्वाचं असं आहे मयुरेश की या भागामध्ये जिथं आता उद्या मतदान होत आहे तिथे जवळजवळ 89 आमदारांचं उद्या मतदान होत आहे. त्यापैकी आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे 14च आमदार आहेत आणि त्यांना ती संख्या 12च आमदार आहेत आणि त्यांना ती संख्या वाढवायची आहे. त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि ही जी निवडणूक उत्तर प्रदेशची आहे ही मला असं वाटतं की फक्त उत्तर प्रदेशची निवडणूक नसून म्हणजे मुंबई महानगरपालिकेत सुद्धा भाजपचाच महापौर झाला पाहिजे अशी दिल्लीवरून ज्या सूचना आल्या होत्या, त्यालाही कदाचित उत्तर प्रदेश निवडणुकीच एक पार्श्वभूमी असावी का काय. ठीक, आपण शायना एनसीकडे. शायना एनसी, एवढी परिस्थिती का आली? उत्तर प्रदेशात एवढ्या सभा घेणं, वाराणसीमध्ये 3 दिवस तळ ठोकून उभं राहणं एवढी प्रतिष्ठेची आहे. आणि सत्यजित म्हणतायत तसं कदाचित असे रिपोर्ट्स आलेले आहेत की परिस्थिती भाजपची व्यवस्थित नसावी आणि म्हणून शेवटी पंतप्रधानांनी 3 दिवस वाराणसीमध्ये ठिय्या देऊन ते बसले स्वतःच्याच लोकसभा मतदारसंघामध्ये. शायना, सत्यजीत जी जिस ढंग से विश्लेषण कर रहे थे ऐसा लग रहा था कि वो कोई खुफिया एजेंसी के लिए काम करते हैं और स्पाई कैमरा के यहाँ वो तय कर रहे हैं कि कहाँ जाना चाहिए, कहाँ नहीं जाना चाहिए, क्यों जा रहे हैं, इतना सारा विश्लेषण। अभी मैं आपको एक सिंपल सा सवाल पूछना चाहती हूँ मयूरेश जी
क्या प्रधानमंत्री का दायित्व नहीं बनता है कि वो प्रचार करें? क्या प्रधानमंत्री का दायित्व नहीं बनता है कि जिस कंस्टिट्यूंसी से वो जीत के आए हैं, जो एक ऐतिहासिक जीत है भारत के लिए, वहां वो अपने लोगों और अपने मतदाताओं के लिए प्रचार करें? क्या ये नहीं हो सकता है कि उनकी स्फूर्ति को लेके आपको इतनी आपत्ति हो रही है कि दिन में 2 रोड शो या 3 रोड शो कैसे कर रहे हैं, और जो वो चल के जनता के साथ उनकी लोकप्रियता नजर आती है, तो क्या आपको नहीं लगता है कि जो भी लोग कांग्रेस के हो या सपा के हो या बीएसपी के हो, उनमें एक इनसिक्योरिटी है कि ये प्रधानमंत्री इतना समय प्रचार में कैसे अपने आप को संभाल रहे हैं? मैं मानती हूँ हाच प्रश्न आहे शायनाजी, की सगळ्यांना हाच मुळात प्रश्न पडतो की एवढे सतत इलेक्शन मोड मध्ये असणं, एवढ्या सतत प्रचारामध्ये असणं, आणि ही उत्तर प्रदेशातली पहिली निवडणूक नाही ना. अपने लोगों के लिए अपने नहीं, लोकसभेमध्ये एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर शायनाजी प्रत्येक प्रचारामध्ये अशा प्रकारे पंतप्रधान गेले, हा म्हणून हा प्रश्न. जो आपको इतनी आपत्ति हो रही है, बोला आपलं बोलणं पूर्ण करा शायनाजी. मैं सिर्फ एक वाक्य कहूंगी. जो आपको इतनी आपत्ति हो रही है, अब मुझे एहसास नहीं हो सकता है कि 11 तारीख को आपको कितनी आपत्ति होगी, क्योंकि जो ऐतिहासिक जीत आप इस बार और बार बार देखने वाले हैं, उसमें एक चीज तो स्पष्ट है कि कांग्रेस की नैया डूब चुकी है, और जो डूब चुका है वो सिर्फ टिप्पणी करते रहेंगे. जो काम करना चाहते हैं तो वो सकारात्मक रूप से जनता के लिए काम करेंगे. ठीक नाही, 11 तारखेला जे काही निर्णय येतील ते येतील, पण आपला मुद्दा तो नाही आहे. त्याच्यावर आपण त्या दिवशी तर बोलूच, त्याच्या आदल्या दिवशीही बोलूयात. प्रश्न असा आहे की पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याच्या निवडणुकीला एवढी मोठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून जवळपास सर्वस्व पणाला उतरणं, हे या पंतप्रधान पदासाठी एका प्रकारे त्याची जी रुतबा आहे, गरिमा आहे, त्याबद्दल शंका निर्माण करते का? भालचंद्र कानगो, आपलं मत काय आहे? नाही, 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, आणि दुसरीकडे ते भाजपचे नेते आहेत. भाजपचे नेते म्हणून भाजप निवडून आला पाहिजे म्हणून जीवापाड प्रयत्न करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे त्यांचं कर्तव्य. परंतु पंतप्रधान असताना निवडणुकीचा निकाल जर अशा पद्धतीने जीवापाड प्रयत्न करून विरोधी गेला, तर तुम्हाला निष्पक्षपणे त्या मुख्यमंत्र्याबरोबर तुम्हाला डील करता येईल काय? हा एक नैतिकतेचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो पंतप्रधान भारतासारख्या प्रचंड देशाचा, ज्याला एवढे मोठे प्रश्न आहेत, त्यांनी सगळं काम सोडून, दिल्लीची राजधानी सोडून राज्याच्या निवडणुकीसाठी तळ ठोकावा का? हा दुसरा प्रश्न या निमित्ताने जो कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभा करतो. मला आठवण अशी करावीशी वाटते की नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर सतत निवडणुकीच्या मोडमध्ये आहेत. त्यांची सगळी भाषा शैली, भाषणं हे अजून भारतामध्ये निवडणुका संपल्या नाहीत असंच आहे. आसाम, बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या 5 राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा देखील त्यांनी असाच जोड लावला होता. परंतु आसाममध्ये विजय मिळाल्यामुळे ती पद प्रतिष्ठा राखली गेली. आता उत्तर प्रदेशमध्ये यांचे 72 खासदार निवडून आलेले आहेत. ते मोदींमुळे निवडून आलेले आहेत हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे मोदी आणि अमित शहा यांनी संपूर्ण भाजप संघटन हायजॅक केलेलं आहे, आणि आमच्याशिवाय पर्याय नाही, आम्हीच तुम्हाला निवडून आणून देऊ, अशा प्रकारची एक नवीन रचना भाजपमध्ये होतीये. ज्याची आठवण मला इंदिरा गांधी, संजय गांधीसाठी होतीये की इंदिरा गांधीला का महत्व होतं की त्यांचा पाठिंबा मिळाला, त्यांनी सभा घेतली तर निवडून येतात, आणि म्हणून काँग्रेस संघटना खिळखिळी झाली. तर भाजपचं हे संघटन वेगळ्या प्रकारचं होतं, ते आता त्याचं वैशिष्ट्यपूर्ण संपलेलं आहे. नाही, तेही व्यक्तिप्रधान झालेलं आहे. सर, आपण जर अशा प्रकारे आपण याची दुसरी बाजू बघितली, जो एक काळ
काँग्रेसमध्ये इंदिरा आणि संजय गांधी यांचा होता, त्यांच्या भोवती सगळी संघटना फिरत होती. एक काळ भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयींचा होता. अटल बिहारी वाजपेयींचा चेहरा पूर्ण केला, देशभर ते सभा घेत त्या काळात फिरले आणि भाजप वाढला सुद्धा पक्ष. नंतरचा एक काळ असा आला की कोणीच पक्षामध्ये नव्हतं आणि आता नरेंद्र मोदींचा चेहरा मिळालाय, एक लाट तयार झाली, बहुमत त्यांना मिळालं. उत्तर प्रदेश सारख्या याच राज्यातनं 72 खासदार त्यांचे निवडून आले. त्याच्यामुळे त्यांचा चेहरा घेऊन जर आता पक्षाला यश मिळतंय तर त्यांनी का उतरू नये? प्रत्येक पक्षाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची एक फेज येते. 72 खासदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्र्याचा चेहरा देता आला नाही उत्तर प्रदेशमध्ये. तुमच्या लक्षात आलं का? उत्तर प्रदेशमध्ये जर मुख्यमंत्र्याचा चेहरा झाला असता तर एक नवीन व्यक्ती, पॉवरफुल व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये तयार झाली होती. ती मोदी आणि अमित शहाच्या स्टाईल ऑफ वर्किंगमध्ये बसत नाही. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या, या 5 राज्यामध्ये कुठेही मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपने दिलेला नाही. हे कार्यप्रणालीचं लक्षण आहे. आणि म्हणून पंतप्रधानांना स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावावी लागतीये. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. ठीक, आपण दिलीप देवधरांकडे. देवधर सर, जे आता भालचंद्र कांगोनी विश्लेषण केलं, दुसरं कोणी नाहीये, दुसरं कुठं नेतृत्वाचा अभाव आहे संपूर्ण पक्षामध्ये, म्हणून मोदींना सगळं आपल्याच शिरावर, आपल्याच चेहऱ्यावर सगळं ओढून न्यावं लागतं आहे आणि हा त्यांच्या कार्यपद्धतीचाच परिणाम आहे आणि म्हणून प्रतिष्ठा पणाला लावावी लागते. पंतप्रधानांची जे लावणं चुकीचं आहे त्यांचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं काय? माझं म्हणणं मुळामध्ये भिन्न आहे. ते म्हणणं असं आहे की मोदी हे संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक आहे. त्याच्यानंतर ते भाजपत आले. त्यांच्यावर जे संस्कार आहे ते समानतेचे, समरसतेचे, त्यांची भाषा समाजवादाची, पण आशा आकांक्षा सामंतशाहीच्या असं मोदींच्या जीवनामध्ये नाही. मनुवादाचं संस्कार पण भाषा समाजवादाची हे काँग्रेसचंही प्रकरण त्यांच्याकडे नाही किंवा काँग्रेसची घरंदाज म्हणजे घराणेशाही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे मोदींना मुळामध्ये लहान काम, मोठं काम, सरपंचाची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, असेंब्लीची निवडणूक, पार्लमेंटची, याच्यामध्ये उच्च नीच वाटत नाही. हा संस्काराचा प्रश्न आहे. नाही, पण हाच मुळात आक्षेप आहे की आता एवढं बहुमत आल्यानंतर पंतप्रधानपदी बहुमत असलेली व्यक्ती जर जसं तुम्ही म्हणता आहात, भले ते संस्कारांचा भाग असतील संघाच्या, पण आता राजकारणामध्ये हायरार्कीमध्ये जेव्हा तुम्ही या पदावर बसता त्यावेळेस सरपंचाची निवडणूक, जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक, मुख्यमंत्र्याची निवडणूक, महापालिकेच्या महापौराची निवडणूक, मुख्यमंत्र्याची निवडणूक हे वेगळं करायला पाहिजे ना. तो भले संस्कारचा भाग असेल पण या राजकीय पद्धतीत तुम्ही आल्यानंतर ते वेगळं करायला पाहिजे ना. तुम्ही छान मुद्दा उपस्थित केला. मला एक सांगायचं आहे की ही लोकशाही आहे. ही लोकशाही आहे, ही एकाधिकारशाही नाही, ही घराणेशाही नाही, ही साम्यवादाची उतरंड नाही. इथे निवडणुका ज्या होतात त्या लोकशिक्षणाचा आणि प्रबोधनाचा भाग असतो. निवडणूक सरपंचाची असो का पंतप्रधानाची असो, त्याच्यामध्ये जनशिक्षण असतं आणि ज्यांनी जनशिक्षणाचा वसा घेतलाय, ज्यांच्या आशा आकांक्षा जनसामान्यांसाठी आहे, त्यांनी प्रतिष्ठा, आम्ही उच्च, आम्ही श्रेष्ठ, आम्ही बॉस असा विचार न करता जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा लोकशाही म्हणून जनतेचं प्रशिक्षण करणं, त्यांना त्यांच्यासमोर विकासाचे मुद्दे मांडणं, त्यांच्यासमोर ज्यांना काही लोकांना एक हेरिटेज बनणं, त्यांना वारसदारी बनणं, कशी फुकट सत्ता मिळते आणि काही जण मेहनतीतून लहानाचे मोठे कसे होतात हा भेद लक्षात आणून देणं. पैसा मिळाल्यावर पैसा खर्च होत नाही, कारण की राजीव गांधींनीच 1985 साली म्हटलं होतं की काँग्रेस सत्ता दलालांचा पक्ष झालाय, रुपयातले 15 पैसे जनतेत पोचतात. तर असं काँग्रेससाठी ठीक आहे, पण भाजपमध्ये, देशामध्ये नवकाळामध्ये जनशिक्षण करणं, सत्ता दलालांना एक्सपोज करणं, घराणेशाहीला नेस्तनाबूत करणं, हा एक मुद्दा आहे. काँग्रेसबद्दलचं भाजपचं युद्ध आणि मोदींनी काँग्रेस मुक्त भारत असं म्हणायचं, त्यानुसार सगळं चाललं, हे बरोबर आहे. तो तुम्ही जो प्रश्न विचारलात हाच मुळात आजचा प्रश्न आहे की अगदी कुठले म्हणजे ते दोन बाजू आहेत की कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीला छोटं काम जर असेल सरपंच निवडून आणणं यालाही ते कमी मानत नाहीत. हे याच्यातनं दिसतं की अगदी बारीक बारीक गोष्टींवर बाकी कोणावर विश्वास नाही, दुसरं कुठलं नेतृत्व पक्षामध्ये नाही, म्हणून मीच जाऊन सगळ्या निवडणुका लढवतो, हा त्याच्यामधला अर्थ आहे. हे दोन भिन्न बाजू आहेत, याच आपल्याला तपासून घ्यायच्यात. सत्यजित, तुमच्याकडे येतो मी, पण अगोदर आपल्याबरोबर पवन दहाट आहेत, ते हिंदूचे प्रतिनिधी आणि गेले काही महिने उत्तर प्रदेशमध्ये फिरतायत. पवन दहाट, तुमचं स्वागत आहे.
तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण फिरताय गेले काही महिने. हा जो सगळा मुद्दा आहे की सगळं पुन्हा मोदींभोवती केंद्रित झालेलं आहे आणि एक पंतप्रधानाची व्यक्ती सगळी पूर्ण निवडणूक आपल्या खांद्यावर घेऊन लढते आहे. याच्यामुळं ज्या प्रतिष्ठेबद्दल चर्चा उपस्थित झालेली आहे ती योग्य आहे का? उत्तर प्रदेशच्या ग्राउंडवर आपल्याला काय दिसतंय? आदित्य, आय वुड लाईक टू करेक्ट यू की मी खूप महिने नाही, मी काही आठवडे मागचे फिरतोय आणि मी पूर्वांचलमध्ये जास्त भर देतोय. वाराणसीमध्ये बेसिकली जे काही पंतप्रधान आणि मागच्या एक आठवडा जवळपास बघितलं तर अर्ध युनियन कॅबिनेट इथे येऊन बसलं होतं. अरुण जेटली, स्मृती इराणी सगळ्यांच्या प्रेस कॉन्फरन्स चालू होत्या. बरोबर. आणि केवळ पंतप्रधान नव्हे तर जवळपास कॅबिनेट होतं पूर्ण. हा, आणि ते एक प्रकारे त्यांच्यासाठी जर टेक्निकली तुम्ही बघितलं तर ते इट्स अ सॉर्ट ऑफ डेस्परेशन. कारण ज्या 3 सीट्स आहेत वाराणसीमध्ये, वाराणसी साऊथ, वाराणसी नॉर्थ आणि वाराणसी कॅन्ट, या तीनही सीटवर बीजेपी क्लिअरली म्हणजे खूप इझिली जिंकताना दिसत नाहीये. खूप टफ फाईट आहे आणि त्या पंतप्रधानांचं लोकसभा क्षेत्र आहे ते, त्यामुळे पंतप्रधानांनी इथे जोर लावणं स्वाभाविक आहे. पण आय मीन इट्स ऍक्च्युअली स्ट्रेंज की पंतप्रधानांनी सगळं युनियन कॅबिनेट येऊन सगळं वाराणसीमध्ये बसणं हे ऍक्च्युअली स्ट्रेंज आहे. पण त्याला कारणही तसंच आम्ही म्हटलं की 3ही सीटवर ते निघतीलच असं काही म्हणता येत नाही अजूनही. अर्थात. शायनाजी, तुम्ही ऐकलं जातात दहाट काय म्हणाले की परिस्थिती काही ग्राउंडवर व्यवस्थित नाहीये म्हणून केवळ पंतप्रधान नाही तर अख्खं युनियन कॅबिनेट तिथं येऊन बसलेलं आहे. जो तुम्ही मगाशी मुद्दा मांडलात की नाही ते व्यवस्थित आहे म्हणून पूर्णपणे ताकद झोकून दिलेली आहे, परिस्थिती तशी दिसत नाहीये. पण देखिए, जो देश के प्रधानमंत्री के इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव होने का दायित्व बनता है तो वो क्या है? जनता को मिले, जनता के समझ लें और जिस ढंग से वो प्रचार कर रहे हैं वाराणसी में, वो उनका होम टर्फ है. मुझे नहीं लगता है कि कोई अंदाजा लगाने की जरूरत है, बल्कि जो वो नहीं आते तो आप कहते कि देखिए ये तो प्रधानमंत्री वाराणसी से जीत के आए और वहां वापस गए ही नहीं, जनता को मिले नहीं. 2 मुद्दे मैं जरूर कहना चाहती हूं मयूरेश जी. एक कि बसपा का जो करप्शन है वो सबके सामने नजर आया है. वहां दूसरे तरफ सपा की हम बात करें तो आज तक प्रजापति जैसे मंत्री जिनके प्रति एक अरेस्ट वारंट भी घोषित किया है, वहां भी उन्होंने कोई कार्रवाई नहीं की. और वहां तीसरे तरफ है बीजेपी जो सिर्फ बात कर रही है. शायनाजी, आपण त्या यूपी इलेक्शनचे जे बाकीचे मुद्दे त्यावर आपण बोलू, पण जे देवधर सर मगाशी म्हणाले, आपको आपके देवधर सर जे मगाशी म्हणाले की मोदींना सरपंचाची निवडणूक असेल किंवा महापौरांची निवडणूक असेल सगळं काम ते समान दृष्टीने बघतात, कोणाला महत्व देत नाहीत, प्रत्येक गोष्ट जबाबदारीने घेतात ती. आपल्याला हे पटतं का की प्रत्येक निवडणूक अगदी गाव पातळीपासून पंतप्रधानपर्यंत सगळ्या ठिकाणी ते असणं, आपल्याला हे पटतं जे देवधर सर म्हणाले? देखिए, इसमें 2 मुद्दे हैं जिसके बारे में हमें बात करना ही है. मोदी जी नहीं आए हैं कोई भी नगर पालिका के इलेक्शंस के लिए तो ये सवाल ही नहीं उठता है. असेंबली और उनके होम कंस्टिट्यूएंसी में उनका हक बनता है, बल्कि उनको ज्यादा से ज्यादा प्रचार करना चाहिए जो वो कर रहे हैं. और जो लोकप्रियता देखने मिलती है वो एक बार आप देख सकते हैं, लेकिन एक रैली में लाखों की तादाद में लोग बाहर आके उनका स्वागत कर रहे हैं. मैं सिर्फ ये एक लिमिटेड पॉइंट करना चाहती हूँ कि इलेक्टोरल रिफॉर्म्स की आवश्यकता है. मोदी जी ने स्वयं कहा है कि असेंबली इलेक्शंस, लोकसभा इलेक्शंस जो एक साथ हैं तो हम पूरा फोकस 5 साल में एक ही बार करें ताकि वक्त न वेस्ट हो इलेक्शंस में. लेकिन इसका मतलब नहीं है कि उन्होंने अपना कामकाज छोड़ा है. जिस अंदाज के साथ और जो निष्ठा के साथ मोदी जी काम करते हैं, दिन रात काम करते हैं, उनकी स्फूर्ति की आदर विश्व भर में आज चर्चा का मुद्दा बना है. तो मुझे नहीं लगता है ये कोई कंपैरिजन है कि उनको आने की आवश्यकता है, उनको कामकाज करनी चाहिए, उनको प्रधानमंत्री के रूप में ये नहीं करना चाहिए या वो नहीं करना चाहिए. जो लोग इनसिक्योर है और कांग्रेस जैसे खत्म पार्टी जरूर ये टिप्पणी करेगी, लेकिन जो लोग ने आज तक लॉ एंड ऑर्डर को सीरियसली नहीं लिया है, भ्रष्टाचार करते रहे हैं, लूट की सरकार चलाई है उत्तर प्रदेश में, वो हमें कोई सीख नहीं दे सकते. ठीक है. तो जो तुमचा मुद्दा आहे हा महत्वाचा आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स, त्याबद्दल आपण या पुढच्या टप्प्यामध्ये बोलूयात की जर सगळ्या निवडणुका एकत्र आल्या तर
हा जो सारखा प्रचार आहे आणि सतत पंतप्रधान असतील, राज्यामध्ये मुख्यमंत्री असतील, हे सतत प्रचारामध्ये व्यस्त असतात. कामाकडे लक्ष असायला पाहिजे निवडून आल्यानंतर, बहुमतात आल्यानंतर, पण प्रचारात व्यस्त असतात. हा मुद्दा निकाली निघेल का या मुद्द्यावर पण घ्यायचंय की अजूनही मोदींचं जे प्रचार तंत्र आहे, भाजपचं जे प्रचार तंत्र आहे, त्याच्याशी अजूनही बाकीचे काँग्रेस आणि इतर पक्ष स्पर्धा करू शकत नाहीयेत आणि म्हणून या प्रचाराबद्दल आवई उठवली जाते. हाही मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. माझा विशेषमध्ये लगेच परत येतो. तुम्ही पाहत रहा एबीपी. तुमचं स्वागत माझा विशेषमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे, तिथंच 3 दिवस तळ ठोकून आहेत आणि गेले 2 महिने त्यांनी पूर्णपणे उत्तर प्रदेशवर आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे प्रश्न असा विचारला जातो की पंतप्रधानांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी एवढी आपलं प्रतिष्ठा सर्वस्व पणाला लावावं का? ते सगळेच प्रश्न विचारत आहेत. सत्यजित, पण का लावू नये म्हणून हा प्रश्न अगोदर पण तुम्हाला विचारला होता. जर समजा आपण असं समजू की काँग्रेसकडे अशा प्रकारचा नेता असता, ज्या प्रकारचं प्रतिसाद मोदींना मिळतोय, ज्या प्रकारची त्यांची इमेज झालेली आहे, ज्या प्रकारचे देशाचे नेते म्हणून ते देशभर सगळीकडे व्यापलेले आहेत, तसं जर समजा राहुल गांधींच्या वाट्याला आलेलं असतं आणि राहुल गांधी पण बहुमतामध्ये मोठ्या पदापर्यंत गेले असते, तर त्या पदावर काम करताना सुद्धा काँग्रेसनं राहुल गांधींना देशभर प्रत्येक निवडणुकीमध्ये फिरवलं असतंच की? मोदींनाच का आपण प्रश्न? पहिली गोष्ट मयुरेश, याचा अर्थ तुम्ही कदाचित राहुल गांधी आणि अखिलेश सिंग यांची कालची जी रॅली झालेली आहे, रोड शो, त्याचे बहुतेक फोटो आपण पाहिलेले नाहीयेत. ते फोटो पाहिल्यानंतर साध्या माणसालाही कळतं की मोदींपेक्षा, म्हणजे मोदींच्या 3ही रॅली मिळून जेवढी गर्दी होती तेवढी एकटी राहुल आणि अखिलेशच्या रॅलीला होती. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा घेणार पण नाही, नाही, ठीक आहे ना, मुख्यमंत्री पंतप्रधान म्हणून त्यांनी करणं, वाराणसी त्यांचा मतदारसंघ आहे म्हणून करणं, याच्याबद्दल कुठंच दुमत नाही. पण मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. एक गोष्ट अशी आहे की वाराणसीमध्ये ज्यावेळेस ते लोकसभेला 2014ला उभे राहिले, तेव्हा ते वाराणसीमध्ये 2दाच निवडणुकीच्या काळात आले. एकदा फॉर्म भरायला आले आणि एकदा मतदानाच्या दिवशी आले. तेव्हा त्यांना वाटलं नाही की वाराणसीमध्ये खूप फिरलं पाहिजे किंवा तेव्हा त्यांना गरज वाटली नाही. नंबर 2चा मुद्दा, मागच्या 3 वर्षामध्ये वाराणसीमध्ये जर आपण साध्या रिक्षावाल्याला जर विचारलं तरी दिसण्यासारखं असं कुठलंही काम झालेलं नाहीये. फक्त भूमिपूजन मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. होणारे अच्छे दिन आएंगे म्हणून या पद्धतीने चाललेले. आता माँ गंगाने बुलाया असं सांगून जर त्या ठिकाणी मोदीजी गेले असतील वाराणसीमध्ये आणि लोकांनी मोठ्या अपेक्षेने त्यांना निवडून दिलं आणि 3 वर्षात जर न दिसण्यासारखं, म्हणजे दिसण्यासारखं एकही काम झालेलं नसेल, तर निश्चितच मला असं वाटतं की त्यांना त्या ठिकाणी तळ ठोकून बसून हे जे 5 वाराणसीमधले त्यांच्या लोकसभा मतदारसंघातले आमदार आहेत, ज्याच्यापैकी आज 3च भाजपचे आहेत, त्यांना पुढचे 5च्या 5 निवडून आणणं अत्यंत गरजेचं आहे. तशी तुम्ही म्हणताय ती परिस्थिती, अजून तशी परिस्थिती असेल तर ते स्वतःहून सेनापती हा युद्ध स्वतःच्या सैन्याच्या मागे न राहता पुढे जाऊन ते त्यांनी एवढा प्रचार का करणं असा आक्षेप नाही? आक्षेपाचं कारणच नाही. सेनापती आपल्या युद्धाच्या पुढे राहून लढतोय, हे चांगलं नव्हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी. आपल्या चर्चेचा मुद्दा आज त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये. आपल्या चर्चेचा मुद्दा आहे की त्यांनी हे का केलं असेल, याच्यावर साधारणतः आपली चर्चा आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी हे केलं असेल त्याचे 2 कारण. एक तर त्यांना मी पहिलेच बोललो तसं कुठंतरी इंटेलिजन्सचा काहीतरी रिपोर्ट असेल, इनपुट असेल की अवघड निवडणूक आहे म्हणून ते एकदम सेनापती फ्रंटला कधी येतो, जेव्हा युद्ध हारायला लागतो तेव्हा सेनापती फ्रंटला येतो. नंबर 1. आणि नंबर 2, एक सगळ्यात मोठा ऍस्पेक्ट आहे जो आपण या ठिकाणी विसरू शकत नाही, तो म्हणजे 403 आमदार या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि हे 403चा आकडा जो आहे तो येणाऱ्या राज्यसभेच्या बहुमतासाठी आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीला अत्यंत महत्वाची निवडणूक ही आहे. हा शायनाजी, तुमचे सेनापती युद्ध हारायला लागले म्हणून शेवटी पुढे आलेले आहेत की पहिल्यापासूनच फ्रंटवर खेळतायत? देखिए, रणनीति और स्ट्रैटेजी के बारे में मैं कांग्रेस पार्टी को कुछ नहीं कह सकती हूँ क्योंकि कोई स्ट्रैटेजी रहा ही नहीं. वो राहुल गांधी की बात कर रहे हैं. राहुल गांधी जहाँ जाते हमारी हैं स्ट्रैटेजी, हमारा रिजल्ट 11 तारीख को दिखने वाला है मैडम. हमारी लोकप्रियता हमारे मोदी जी हैं, हमें गर्व है इस बात की. हमारे लोकप्रियता अमित शाह जी है, हमें गर्व है इस बात की. और जो हमारी रणनीति चल रही है और आपको आपत्ति हो रही है तो आप विश्लेषण करते जाइए, हम जीतते आएंगे. एक कंस्टिट्यूंसी जहां मोदी जी गए हैं, जो जनता ने कहा है इलेक्ट्रिफिकेशन हो. आज पूरे यूपी में जो चर्चा चल रही है कि हमारे पावर मिनिस्टर पीयूष गोयल ने किस ढंग से इलेक्ट्रिफिकेशन दिया है, स्वच्छ भारत अभियान को लेके जो गंगा नदी के किनारे आप जाइए, यूपी के सीएम अखिलेश जी ने एक ओपन चैलेंज किया था मोदी जी को. आप बात कर रहे हैं, शायद कांग्रेस की कार्यकर्ता होंगे जो लगातार मोदी जी के प्रति टिप्पणी करते हैं. आम जनता सिर्फ बाबाकार कर रहे हैं. एक ऐतिहासिक
ऐतिहासिक एक काम आप मुझे बताइए यूपी में जो पिछले 3 साल में दिखाई दिया है, अपना योगदान उन्होंने आप मुझे दिखाया। एक काम, उनके निष्ठा नियत नीति के ऊपर कोई खोट नहीं, कोई सवाल नहीं उठ सकता। नहीं, हम उस पे सवाल नहीं उठाते, त्याच्यावर कोणी प्रश्न विचारत पण नाहीये, पण आपला प्रश्न आहे की पंतप्रधानांनी इतका काळ एखाद्या प्रचारात असणं कांगा सर, मुळात प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक वेळेस म्हणतो ना कोणती निवडणूक आली कुठली, याच्या अगोदर पण ज्या ज्या वेळेस 2014च्या लोकसभेनंतर ज्या राज्यांच्या निवडणुका आल्या आपण प्रत्येक वेळेस मोदींची परीक्षा, बहुमत मिळालं आता मोदींची परीक्षा, जर परीक्षा मोदींची असणार आहे, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक हा याने देशाचं काय भलं झालं, परत प्रश्न परीक्षा मोदींची असणार आहे, नोटाबंदीचा परिणाम काय झाला, लोकांना काय त्रास झाला, प्रश्न परीक्षा नरेंद्र मोदींची असणार आहे। जर सगळी परीक्षा त्यांचीच आहे तर त्यांनी पुढे येऊन अशा प्रकारे प्रचार करण्यामध्ये चूक काय आहे, आपण आक्षेप का घेतोय? पंतप्रधान झाल्यानंतर पार्लमेंटमध्ये ते किती वेळा आले आणि किती वेळा बोलले, हा माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही निवडणुकीसाठी इतका वेळ देऊ शकता आणि पार्लमेंटमध्ये तुम्ही हजर राहत नाही, ती तुमच्याबद्दल तक्रार आहे, तुम्ही भाषण करत नाही, उत्तर देत नाही, तुमच्याबद्दल तक्रार आहे, तेव्हा ती म्हणून आम्हाला ते खटकतं। तुम्ही भाजपचे नेते म्हणून सगळा महाराज हिंडा ना, तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये, पण पंतप्रधान म्हणून तुमच्याकडनं जनतेच्या काही रास्त अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही दिल्लीमध्ये राहून पार्लमेंटमध्ये येऊन, तर जनता तुम्हाला प्रश्न विचारेल। आणि हा प्रश्न त्या दृष्टीने विचारलेला आहे की 2.5 वर्षामध्ये तुम्ही पार्लमेंटमध्ये येण्याचा सर्वात मिनिमम रेकॉर्ड आहे हा, इतका वेळ कमी उपस्थित असलेला पंतप्रधान आपण बघितलेला नाही, इतका कमी वेळा बोललेला पंतप्रधान आपण बघितलेला नाही। म्हणजे मोदी इतकी जबरदस्त भाषणं करतात, दर महिन्याला मन की बात करतात, पण पार्लमेंटमध्ये मग का नाही बोलत, हा प्रश्न आमच्यासारख्या माणसाला पडतो। त्यांचा अधिकार आहे, त्यांनी, आणि अधिकारच नाही मी तर म्हणेन मोदी अबकी बार मोदी सरकार, भाजप सरकार नाही आहे, भाजप नावाची पार्टी संपवण्याची ही प्रक्रिया झालेली आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये। म्हणून मोदी एकदा दोनदा करिश्मा होतो, शेवटी कसं असतं की फॅमिलिटी ब्रीड्स कंटेम्प्ट, त्या प्रोसेसमध्ये ते जातील, तेव्हा वी आर हॅपी अबाउट इट, आमचं काही नुकसान नाही आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान म्हणून तुमच्या कामावरती सर्वात मोठं पीएमओ हाऊस आहे, 170 पेक्षा जास्त माणसं पीएमओ आहेत, म्हणजे डेमोक्रेसीला चॅलेंज आहे। हे डिक्टेटोरियल टाईप अध्यक्षपदासारखी सरकार चालवण्याची यांची पद्धत आहे। कुठल्याही मंत्र्याला आता दिल्लीमध्ये भाव नाही, फक्त जे असतील ते मोदी आणि अमित शहा, दुसरं कोणी नाही, आणि त्यांनी अपॉइंट केलेले लोक की जे निवडून आलेले नाही। पण आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्यांचं स्वप्नच आहे की भारतीय लोकशाहीला अमेरिकन लोकशाहीप्रमाणे एक अध्यक्षीय पदाकडे घेऊन जायची त्यांची प्रक्रिया आहे, आणि त्याची सगळी ही व्यक्तिप्रधान लक्षणं दिसत आहेत। आणि म्हणून मला पण जरी बरोबर तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, व्यक्तिप्रधान दिसते, पण गेले काही दिवसातला आपण ट्रेंड बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये जिथं जिथं एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर ज्या ज्या पक्षाने निवडणुका लढवलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं हे पण आपण नाकारता येत नाही। हा ट्रेंड कदाचित आजच्या काळातला असू शकेल। सत्यजित, परत प्रश्न हाच आहे का की ज्या प्रकारची एका प्रकारे द्वेष किंवा एका प्रकारची किलिंग इन्स्टिंक्ट निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण मोदींमध्ये दिसते आपल्याला, आता तेच प्रकार झाला आणि त्यांनाच टीका करण्यामध्ये काँग्रेस वेळ वाया घालवत आहे का? इथं सुद्धा ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांची आता निवडणुकीमध्ये त्यांच्या चेहऱ्याने पुढे गेलं, बाकी सगळे फक्त एकट्याच माणसाचा चेहरा पुढे करतात, एकट्याच माणसाचा चेहरा पुढे करतात, असे पक्ष टीका करत राहिले, पण प्रत्यक्षात लोक त्या चेहऱ्याच्या बाजूने गेले आणि निवडणुका शेवटी भाजपच्या पदरामध्ये गेल्या। त्याच्यामुळे मोदी आणि किंवा भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे त्याला उत्तर देता येत नाहीये बाकीच्या पक्षांना, म्हणून अशा प्रकारची टीका होते का? नाही, असं नाहीच आहे। मुळात तुम्ही एक लक्षात घ्या की मोदीजींनी चेहरा वापरावा की फडणवीसांचा वापरावा की अमित शहाचा वापरावा, याच्याबद्दल आम्ही टिप्पणी करणारे कोण आहे त्या पक्षाच्या बाबतीत? आमचे काही त्याच्याशी संबंध नाही। मुद्दा असा आहे की वाराणसीत ते ज्या पद्धतीने 3 दिवस प्रतिष्ठा मोदी मोडमध्ये आहे, सतत प्रचाराच्या मोडमध्ये लढतात, असं आपण का बोलतो? तसं नाही मयुरेश, मुळात असं आहे की युपीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे एका मुख्यमंत्र्याला हरवण्यासाठी एक पंतप्रधान 3 दिवस एकाच गावामध्ये 3 रॅल्या आणि 5 सभा घेतो, म्हणजे ते किती खालच्या पातळीपर्यंत, म्हणजे खालच्या म्हणजे किती मायनर लेवल पर्यंत ते या ठिकाणी प्रचाराला उतरलेले आहेत, हे त्याचं आहे। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्याचं एक म्हणजे विश्लेषण करायचं असेल तर अशी परिस्थिती आहे की वाराणसीमध्ये श्यामदेव राय नावाचे एक या ठिकाणी आमदार आहेत,
जे भारतीय जनता पार्टीचे 1989 सालापासूनचे आमदार होते त्यांचं तिकीट कापलं गेलं. श्यामदेव राय हे प्रचारामध्ये यायला तयार नव्हते. मोदीजी पहिल्या दिवशी आले तेव्हा त्यांना सोबत घेतलं, त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर हे लोक म्हणजे असं काय झालेलं आहे की वरिष्ठांचं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये एक असं वातावरण तयार झालेलं आहे की लोक काम करायला तयार नाही आणि म्हणून त्याच्यामुळं मोदीजींना यावं त्यांच्या लागलं. पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या हातामध्ये सगळे पक्षाचे सूत्र आहेत, त्यांच्यामध्ये निर्णय घेणार. बोला शायनाजी बोला. उनको बोलिए कि अमेठी के जो जनता है उनके प्रति जो मुद्दे हैं, जो उनको अफसोसजनक मुद्दे, तो वही शायनाजी वही सवाल मैंने आपसे पूछा था मत कीजिए शायनाजी, वही सवाल शायनाजी हमने आपसे पूछा है. शायनाजी, जनता ने हमें जिताया है, हम उनके प्रति आदर के साथ, सम्मान के साथ, उनकी समस्या के साथ हम खड़े हैं. शायनाजी वही सवाल राहुल गांधी को भेजिए अमेठी और फिर चर्चा कीजिए. शायनाजी मी एक प्रश्न तुम्हाला असं विचारतो की आपण कायम शायनाजींना मला तेच विचारायचं आहे की अखिलेश सिंगनी त्या ठिकाणी ओपन चॅलेंज दिलं मोदीजींना का मागच्या 3 वर्षात युपीमध्ये झालेलं एक भरीव काम तुम्ही सांगा. ते सांगू शकले नाही आजपर्यंत. त्या विषयावर ते बोलायला तयार नाही भारतीय जनता पार्टीवाले आणि फक्त भावनिक मुद्दे करून किंवा चेहरा करून गाईला पण घास घालायला त्या ठिकाणी जातात. काल भैरवाच्या मंदिरात गेले, काशी विश्वेश्वराला गेले, हे सगळे मंदिरं झालेत, सगळं झालं. म्हणजे हे वेगळ्या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न बीजेपी वाल्यांचा. त्यांनी जो प्रश्न विचारला की एका मुख्यमंत्र्याला हरवण्यासाठी, एका बहुमतातल्या मुख्यमंत्र्याला हरवण्यासाठी एक पंतप्रधान आणि त्याची संपूर्ण कॅबिनेट लढते, याचा मेसेज काय जातो? आप देखेंगे सुनेंगे 11 तारीख को. शायना जी 11 तारीख को बिल्कुल हम देखेंगे. शायना जी कौन जीत के आए आपके अमेठी में, कौन जीत के आए वाराणसी में, कौन जीत के आया यूपी में. अब अगर ईवीएम मैनेज हो गया तो हम क्या कर सकते हैं? अमेठी में कौन आया, कहाँ कौन आया, तो देखो वही ऐसा है. उत्तर प्रदेश की हमें जवाब देगी. और जो आपको सफर नहीं होता है तो पिछले अगले 2-3 दिन में आपको स्पष्ट होगा कि हम सफल रहे या नहीं. इतना कॉन्फिडेंस ऐसे लग रहा है की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. एक शेवटचा फक्त छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो. स्टार कैंपेनर है, एक लोकप्रिय नेता है और आपके कॉन्फिडेंस से शायना जी, आपके कॉन्फिडेंस से ऐसे लग रहा है कि महापालिका के चुनाव जैसे हुए महाराष्ट्र में वैसे कोई ईवीएम का घोटाला तो शायना जी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो की याचा अर्थ फक्त मेसेज कसा जातो? नरेंद्र मोदींनीच अनेक वेळा ते पंतप्रधान झाल्यापासून फेडरल स्ट्रक्चर बद्दल ते बोललेले आहेत. त्यांनी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या घरी बोलवलं होतं आणि त्यांचा एक फोटो काढला होता. त्याला त्यांनी टीम इंडिया असं म्हटलं होतं आणि तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या ट्विटरचा कव्हर फोटो सुद्धा बराच काळ टीम इंडिया म्हणून सगळे त्याच्यामध्ये मंत्री होते, मुख्यमंत्री होते मोदींसोबत. त्याच्यामध्ये अखिलेश यादव सुद्धा होते. ज्यावेळेस याला आपण टीम इंडिया म्हणतो आणि नंतर त्याच बहुमतातल्या मुख्यमंत्र्यांनी काहीच काम केलं नाही म्हणून प्रचारामध्ये 2-2 महिने पंतप्रधान झोकून देतो, याचा अर्थ देशाने कसा घ्यायचा? क्या मयूरेश जी, एक प्रधानमंत्री इलेक्शन के वक्त प्रचार नहीं करेंगे तो कब करेंगे आप मुझे बताइए. जो प्रचार के वक्त घर में बैठना है या फिर दिल्ली में बैठना है तो इलेक्शन लड़ रहे हैं क्यों? हर एक की रणनीति अलग हो सकती है. और जैसे कि मैंने कहा केंद्र के इतने सफल योजनाएं हैं उत्तर प्रदेश के लिए, रूरल इलेक्ट्रिफिकेशन स्कीम, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, जन धन योजना, स्वच्छ भारत अभियान, ये सब सफल नहीं हुआ है तो जनता हमें भी जवाब देगी. और जो 11 तारीख को हम हारे तो जरूर चर्चा कीजिए, लेकिन जो जनता हमसे खुश है और अलग पार्टी से नाखुश है तो वो भी स्वीकार कीजिए. लोकतंत्र प्रजातंत्र की यही खूबी है कि परफॉर्म और पेरिश. और जो आपका परफॉर्मन्स है बरोबर त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स आपण केलेली कामं लोकांसमोर नेण्यासाठी पंतप्रधानाला पण एक संधीची गरज असते आणि नेमकी हीच संधी त्यांची ती असेल. एक छोटासा प्रश्न अगदी जाता जाता थोडक्यात काही वाक्यामध्ये उत्तर. बालचंद्र कांगो, जे मगाशी उत्तर प्रश्न आला होता की जर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस झाल्या, जे मोदी सुद्धा वारंवार म्हणतायत, ते जर म्हटलं तर हा प्रश्न कायमचा निकालात नेईल की मुख्यमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये जायचं किंवा नाही, हे प्रत्यक्षात येऊ शकेल? अशक्य आहे. हे अशक्य नाही, कारण अनेक वेळा असेंब्ली मध्येच बरखास्त होते, बहुमत जातं आणि त्यामुळे तुम्हाला 6 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला असेंब्लीमध्ये प्रेसिडेंट रूल करता येत नाही. निवडणुका घ्याव्याच लागतात. त्यामुळे भारतामध्ये तरी शक्य नाही. ठीक आहे, हे भारतामध्ये शक्य नाही. अर्थात तो एक मार्ग बऱ्याच जण सुचवत आहेत. त्या अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण बऱ्याचदा हे म्हणून दाखवलेलं आहे. पण हा प्रश्न मात्र कायमच आहे की पंतप्रधान असेल त्यांनी संपूर्ण देशामध्ये फिरणं, मुख्यमंत्र्यांनी अगदी नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकामध्ये फिरणं, त्याच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स येतात
त्याची प्रश्न बऱ्याचदा ही मॉरल कॉन्फ्लिक्ट्स असतात, पण ती सुद्धा त्याची उत्तरं मिळत नाहीत. पण एकही आपण बरोबर आहे की स्वतःच्या सैन्याचं समोर राहून प्रतिनिधित्व करताना पंतप्रधानांना सुद्धा शेवटी युद्धामध्ये उतरावंच लागतं. आणि ज्या प्रकारे आपली निवडणुकीची रचना आहे, लोकशाहीची रचना आहे, त्याच्यामध्ये तो अधिकार त्याचा काढून घेता येत नाही. पण हे प्रश्न सुद्धा उरतात. आपले सगळे जे पॅनलिस्ट आहेत ते या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांचं लक्ष 11 तारखेच्या निकालावर असणारच आहे. त्या निकालावर आजचा प्रश्न आणि त्याची उत्तरं ती सुद्धा अवलंबून आहेतच. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.